मीरा, मीरा आले. काय झालं प्रथमेश दादा? मीरा, काढा आणलास ना? नाही. काढा कुठे? नाही, मी काढा आणतच होते. जाऊन घेऊन ये ना, मला घसा धरलाय माझा, जरा काढा हवा होता. घेऊन ये प्लीज. प्रथमेश दादा, गॅस संपलाय. काय? हो, मलाही आत्ताच कळलंय. बरं, मग दुसरं सिलेंडर असेल ना, ते लाव. तो पण संपलाय. अरे बापरे, कठीण आहे. तुम्हाला वाटेल आता माझ्या निष्काळजीपणामुळे झालंय, पण मी खरंच सांगते, एकाच वेळेला दोन्ही सिलेंडर कसे काय रिकामेत मलाच कळत नाही. अगं हो, ठीक आहे, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, होतं असं कधीतरी. सॉरी. नाही, तुमचा घसा धरलाय, तुम्हाला काढा हवाय आणि नेमकी. अगं मी काढा नंतर घेईन हवं तर. तू काळजी करू नकोस, मी तोपर्यंत आंघोळ आटोपतो. तू आधी जाऊन ते गॅसचं काय होतंय ते बघ ना. बरं, मी बघते काय करू. एजन्सीवाल्याला फोन लाव. डायरीत आहे ना? हो, डायरीत नंबर काय जी. जा. आला का विघ्नेश? नाही ना अजून. विघ्नेश कधी एकदा सिलेंडर घेऊन येतो आणि कधी एकदा भांडणाला सुरुवात होते, असं झालंय मला. पण कॅश, तुला काय वाटतं, एवढ्या छोट्या गोष्टीवरून हे दोघं भाऊ भांडतील? बहिणी, बहिणी इकडे. काय अगं, मी ते बघत होते ते. आपण पेटवलेल्या सिलेंडरचा भडका कसा उडतो ते तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. भडका? अगं पण कॅश, नक्की काय होईल असं तुला वाटतं? बहिणी, बहिणी सारख्या तिकडे काय जातं, तिकडे थांबा ना. तुम्हाला लाईव्ह शो दिसणारच आहे ना, मग स्टोरी कसली विचारताय? आणि हे बघा बहिणी, आपल्या मनासारखं घडावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर चांगली ऍक्टिंग करा, म्हणजे मिळवलं. ऍक्टिंग म्हणजे नक्की काय करावं लागणार आहे? म्हणजे लागलेली आग अजून कशी वाढत जाईल ते बघायचं. म्हणजे जर वेळ पडली ना, तर आपण एकमेकींशी भांडायचं, समजलं? हा, कळलं कळलं. आणखीन एक महत्वाचं, भांडणामध्ये असं विचारायचं नाही, तू असं का बोलली, मी असं बोलू का, आपलं काय ठरलं होतं, आपल्या प्लॅन मध्ये हे नव्हतं, माझी आई अशी म्हणत होती, हे असलं विचारायचं नाही. असं जर प्लॅन मध्ये जर तुम्ही विचारला तर आपला सगळा प्लॅन फिनिश. कळलं? तू बघ विघ्नेशाला, गॅसवाल्याला घेऊन. हा, प्रथमेश दादा वेळेत आले म्हणजे झालं. चला चला चला. या 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 या, आणला सिलेंडर? हो हो, या की, किचन तिकडे. या या या, मिळाला. ब्लॅक मध्ये लवकर मिळतो. हो म्हणजे काय, या लाव. हळू लागा, चेक करायला नको ना? नाही. वा वहिनी, आता सिलेंडर संपला ना, काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. मी त्याचा नंबर घेऊन ठेवलाय. ओके कॅश, मला निघायचंय मीटिंगला, लवकर चहा करा. चला 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 चला, कामाला लागा. बहिणी, हाक मारा ना आता. हा हो. मीरा, मीरा जरा लवकर खाली ये. काय झालं? अगं सिलेंडर आलाय. गॅस आलाय? गॅस संपला होता ना? अगं सिलेंडर संपला होता, पण विघ्नेशने आणलाय. ओ, हो का? आता बोलण्यात वेळ घालू नकोस, पटकन चहा टाक. हा, लगेच करते. हा, तू जरा लवकर काढा आणि चहा करायला घे. हो तेच करते. अगं विघ्नेशला उशीर होतोय ना, त्याला पहिला चहा बनवून. त्यांनी 1 मिनिट, ह्यांच्यासाठी आधी काढा करू दे, ना तर काढ्यासाठी उगीच यांचा जीव कासावीस व्हायचा. हो. अगं मीरा, तू प्रथमेश भाऊजींना वरती बोलवायला गेली होतीस ना? नाही, बराच वेळ झालाय, ते आले नाहीयेत अजून. काय म्हणाले ते काढ्याबद्दल? ते म्हणाले की आधी गॅसचं काय ते बघ, काढा नाही दिला किंवा नंतर दिला तरी चालेल. हो. ते काय ना, गॅस संपलाय हे कळल्यावर ते नाही म्हणाले असतील काढ्यासाठी. कसं ना, आमचे हे खूप समजूतदार आहेत. आता गॅस आलाय म्हटल्यावर त्यांच्यासाठी तू काढा तयार कर, मग काही हरकत. गॅस आला? हो हो, काय ना, गॅस संपलाय म्हणून खूप खटाटोप करायला हवी होती ना, मग विघ्नेश गेला आणि गॅस सिलेंडर घेऊन आला. वा वा वा. पण ब्लॅकने आणला त्यांनी सिलेंडर. काय? ब्लॅक मध्ये?
त्यात एवढं रागवायचं काय? विघ्नेश कुठे? विघ्नेश! विघ्नेशला बोलवू नका, त्याला आधीच मीटिंगला जायला उशीर झालाय, गडबडीत आहे तो. 1 मिनिट कॅश. त्यापूर्वी त्याला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. विघ्नेश! विघ्नेश बाहेर ये. हा हा बोल. काय झालं? तू सिलेंडर ब्लॅकने आणलंस? हो 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 म्हणजे काय? तू हे विचारण्यासाठी बोलवलंस मला? अरे दादा, प्रॉब्लेम काय माहितीये ना, रीतसर नोंदणी केली असती तर 8-10 दिवस लागले असते. आणि त्यातून तो कोटा सिस्टीम सुरू झाला ना, पंचायत नसती का झाली आपल्या सगळ्यांची? हा, ते सगळं मला मान्य आहे, म्हणून तू काळा बाजारातनं सिलेंडर मागवलंस? हो हो. यापूर्वी आपण असं कधी केलंय? नाही. नाही. मग मग आत्ताच का वेळ आली आपल्यावर अशी? बोल ना. अरे आता का गप्प आहेस? तेच सांगतोय, अरे ते संपलेलं ना म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेच्या आधी दोन्ही सिलेंडर कसे काय संपले हा प्रश्न आहे. आणि त्यात तुम्ही काळ्या बाजारातनं आणलेल्या सिलेंडरचं समर्थन करताय. हे बघ, हा फक्त माझा नाही तर या घराच्या तत्वांचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. मग कमाल आहे. म्हणजे इथे कुणाच्या चुकीमुळे गॅस सिलेंडर संपला त्याचं कारण शोधायचं सोडून ज्यांनी गॅस आणला त्यालाच दोषी ठरवताय. तरी मी सांगत होते की ब्लॅकने सिलेंडर आणलेला आमच्या यांना आवडणार नाही, पण नाही, माझं कोणी ऐकलंच नाही. तुमचं जर ऐकलं असतं ना तर दिवसभर उपाशी राहिलो असतो आम्ही. अगं, ब्लॅकच्या सिलेंडरवर स्वयंपाक करण्यापेक्षा मी दिवसभर उपाशी राहीन. काय चाललंय तुमचं? थांबव हे सगळं. मीरा, तू गप्प बसा, प्रश्न तत्वांचा आहे. एक्झॅक्टली. बरं वहिनी, तुम्ही तरी शांत व्हा, जाऊ दे ना, सोडून द्या. तू तर मध्ये बोलूच नकोस. आम्ही लहान आहोत ना, म्हणजे आम्हीच चुकीचे, हे मोठे म्हणजे हेच बरोबर. आणि खिशात शेअर मार्केटचे जास्त पैसे खुळखुळायला लागले, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही कराल आणि आम्ही काही खपून घेऊ. वहिनी, तुम्ही काहीतरीच बोलताय, आता जास्त बोलायला लागलाय तुम्ही. असं कसं बोलू? सॉरी दादा, सॉरी दादा. हे बघ दादा, मला अजिबात असं बोलायचं नव्हतं, पण मला वहिनीने भाग पाडलाय. माझ्याकडे तुझ्याहून जास्ती पैसे आहेत. का माहितीये? कारण तू मध्यमवर्गीय चाकोरीतलं जीवन जगतोयस, FD आणि RD वर जगतोयस. विघ्नेश, हे तू मला बोलतोयस? हो, तुला बोलतोय. अरे तू मला बोलायला भाग पाडतोयस. हो, तुझ्या तत्वाने तो गॅस पेटणार आहे का? हा, नाही ना. मला इथे महत्वाचं आहे आपली गरज भागणे, बस. खरं तर मोठा भाऊ म्हणून तुम्हाला गॅसचा बंदोबस्त करायला हवा होता, पण हे राहिलं बाजूलाच. नुसती आपली तत्व तत्व तत्व. कॅश, खबरदार आहे, माझ्या नवऱ्याला काही बोलशील तर. वा, आम्ही लहान ना, म्हणजे आम्हीच प्रत्येक वेळेस चुकीचे, तुम्ही मोठे म्हणजे तुम्ही सगळे बरोबर. जाऊ द्या ना. काय जाऊ दे, तू गप्पा बस गप. 1 मिनिट. आता या विषयावर मला अजिबात चर्चा नकोय. काळा बाजारातून आणलेल्या गॅसवरचा स्वयंपाक मला नकोय. हे बघ, तो मी माझ्या वैयक्तिक पैशामधनं आणलाय असं समज. माझ्या दृष्टीने हा प्रश्न इथे संपलेला आहे. सॉरी विघ्नेश, म्हणजे माझ्या बोलण्याचा तुला राग आला असेल ना. कसं आहे ना विघ्नेश, तुझ्या बाबतीत असं कोणी बोललेलं मला अजिबात आवडत नाही. बस झालं ना, बस झालं. पण मला या सगळ्या प्रकरणाचा खूप त्रास होतोय. जाऊ दे आता हे सगळं, बस. जाऊ दे? जाऊ दे का? अरे जाऊ दे असं म्हणण्याची ही गोष्टच नाहीये. तुझ्या अशा वागण्यामुळे त्यांची आपल्यावरची दादागिरी वाढत चालली आहे. काय चुकलं सांग ना मला, तुझं काय चुकलं? तू या घरातल्या सगळ्यांचा भल्याचा विचार करायचा आणि त्यांनी तुझ्यावर रुबाब दाखवायचा का?
माझ्या नवऱ्याच्या बाबतीत ते दोघं असं का वागतात? माझ्या नवऱ्याने काय बिघडवलंय? अभिलाषा, तुला रडायला काय झालंय? अहो मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. सांगितलं विघ्नेश बाबा असं करू नकोस, यांना आवडणार नाही. जाऊ दे ग. हो असं कसं जाऊ दे? प्रश्न तत्वांचा आहे ना. अहो ती कॅश तुम्ही खाली यायच्या आधी मला काय काय ऐकवत होती. एरवी तीच मला ऐकवत असते. ती तुमच्याबद्दल काय बोलत होती माहितीये का? हा ऐकताय का तुम्ही? म्हणत होती की तुझ्या नवऱ्याच्या तत्वांना आग लावा म्हणे. असं कसं ती बोलू शकते? रडायला काय झालं? अरे रडायला काय झालं म्हणजे काय? प्रत्येक वेळेस तुझा अपमान मी नाही सहन करू शकत. जाऊ दे काय, तू सहन करू शकतो, मी सहन करणार नाही. प्रत्येक वेळेस बोलतात म्हणजे काय? ते बोलतात म्हणून आपण ऐकायचं? तू तिकडे लक्ष नको देऊ ग. अहो हे बघा, वेळीच जर त्यांना उत्तर दिलं नाही ना तर ते दोघे आपल्याला घराबाहेर काढायला पुढे मागे पाहणार नाही. मी तुम्हाला सांगून ठेवते. अभिलाषा, हा विषय थांबवतेस का कृपा करून? मला आधीच खूप त्रास होतोय का या सगळ्याचा. हो असं काय बोलतंय? या गोष्टीचा जितका तुम्हाला त्रास होतो तितका मलाही होतो ना. हे बघा, याला एकच पर्याय आहे. त्या विघ्नेशला तुमच्या समोर उभं करा आणि त्याला या गोष्टीचा जाब विचारा. मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला बोलून आणते. एक मिनिट अभिलाषा, नाही, नाही. एक मिनिट. कुठेही जायची गरज नाहीये. मला त्याच्याशी या विषयावर काहीही बोलायचं नाहीये आणि तुझ्याशीही काही बोलायचं नाहीये. तू जा बरं इथून अभिलाषा. मला जरा एकटा राहू दे. बरोबर आहे तुझं. विघ्नेश, आता तुला एकटं राहण्याची गरज आहे. अरे मी तुझी बायको आहे. मी काय जे बोलते ते प्रेमाने बोलते, अधिकाराने बोलते. ते तुला का बोलतात? ते बघ विघ्नेश, एकटा राहून प्रथमेश भाऊजी आणि अभिलाषा वहिनींच्या बोलण्याचा विचार कर. त्यांना असं बोलण्याची काही गरज होती का? नाही ना. का ते मोठे आहेत म्हणून ते आपल्यावरती रुबाब दाखवतायत असं वाटतंय का तुला? बघ, तू विचार कर म्हणजे तुझ्या लक्षात येईल. थँक्स. काय झालं ग? काही बोलायचंय का? आई, मी आज सकाळी चहा करायला गेले होते तेव्हा मला कळलं की गॅस संपलाय आणि मग आई, तुम्ही विचार काय करत बसलाय? तुम्ही जाऊन त्यांना समजवा ना. ताबडतोब जा, नाही तर ही भांडणं थांबायची नाहीत. तू अजिबात काळजी करू नकोस मीरा. तू समजतेस तसं काही होणार नाही. आई, तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भांडताना पाहिलं नाहीये ना म्हणून असं बोलताय. तुम्ही समजता तेवढं साधं प्रकरण नाहीये हे. आई, तुम्ही त्या दोघांना समोर बसवून समजवलत ना तरच काहीतरी मार्ग निघेल. नाही, त्यांनी वाद आणखीन वाढ. आई, तुम्ही काही काय बोलताय? ऐक माझं. त्यांच्यात वाद झाला तेव्हा जरी मी तिथे नव्हते तरी एक गोष्ट मी तुला अगदी खात्रीपूर्वक सांगते. त्या दोघांच्यातला वाद ते एकमेकांसमोर बसूनच सोडवतील. त्यासाठी तिसऱ्या कुणी मध्ये पडायची गरज नाहीये. हो, कारण त्याची मला पूर्ण खात्री आहे मीरा.
सगळं व्यवस्थित होईल, तू नको काळजी करूस. विघ्नेश, हम्म. एक नाश्ता, ब्रेड. अरे बापरे. दादा कुठे? हं? आमचे हे गरीबच आहेत बिचारे. कधीही कोणीही उठून काहीही बडबडतं त्यांना. हा, आणि म्हणजे मनातलं आधी सगळं बोलायचं आणि मग उगीच विचारपूस करायची दादा कुठे आहेत म्हणून. याला काय अर्थ आहे? आमच्या कोल्हापुरात ह्या वागण्याला ढोंगीपणा म्हणतात. वहिनी, सासूबाई समोर आहेत म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका. आणि माझ्या समोर जर माझ्या नवऱ्याला कोणी टोमणे मारत असेल तर मी खपून घेणार नाही, समजलं? हे बघ दादा, मला अजिबात असं बोलायचं नव्हतं, पण मला वहिनीने भाग पाडलाय. माझ्याकडे तुझ्याहून जास्ती पैसे आहेत. का माहितीये? कारण तू मध्यमवर्गीय चाकोरीतलं जीवन जगतोयस, FD आणि RD वर जगतोयस. म्हणजे इथे कुणाच्या चुकीमुळे गॅस सिलेंडर संपला त्याचं कारण शोधायचं सोडून ज्यांनी गॅस आणला त्यालाच दोषी ठरवताय. तुझ्या तत्वाने तो गॅस पेटणार आहे का? हा, नाही ना. मला इथे महत्वाचं आहे आपली गरज भागणे, बस. हे बघ, तो मी माझ्या वैयक्तिक पैशामधनं आणलाय असं समज. माझ्या दृष्टीने हा प्रश्न इथे संपलेला आहे. प्रत्येक वेळी आमचे हे गप्प बसतात म्हणून मी काय तुम्हा दोघांची नाटकं खपवून घेणार नाही. वा, म्हणजे इथे स्वतःहून चूक करायची आणि दुसऱ्याला रुबाब दाखवायचा. वा रे वा. वहिनी, तुम्ही दोघे मोठे आहात म्हणून काय तुमचे हात आभाळाला टेकलेले नाहीयेत. माझा नवरा नेहमी या घरच्या भल्याचाच विचार करतो. स्वतःचे स्वार्थ बाजूला ठेवून त्यांना त्यांची तत्व जास्त महत्वाची. तुमच्या नवऱ्याच्या तत्वापेक्षा इकडे गॅस सिलेंडर जास्त महत्वाचं आहे आणि हेच नेमकं प्रथमेश भाऊजींना कळत नाही. आणि वहिनी, तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याची तत्व एवढी महत्वाची वाटतात ना, तर त्या तत्वांवर माचीसची काडी लावायची आणि काढा उघडून घ्यायचा. अरे तुम्ही दोघी जणी जरा शांत व्हाल, हा प्लीज. विघ्नेश, तू ह्यांच्यामध्ये पडू नकोस. समोर नाश्ता ठेवलाय ना, तो खा. तुला मीटिंगला जायचंय ना? हो. मी यांच्याकडे बघायला समर्थ आहे. काय काय तू काय माझ्याकडे बघणार आहेस? मी आतापर्यंत असं भांडत नव्हते कारण आमच्या ह्यांना मी भांडलेलं आवडत नाही. पण म्हणून काय मी तुमची ही नाटकं खपवून घेणार नाही. एक मिनिट गप्प बसाल. सासूबाई, सासूबाई तुम्ही तरी त्याला समजवा ना. अहो, आमचे हे त्याच्यावर खूप चिडलेत. उगीच रागाच्या भरात स्वतःलाही त्रास करून घेतील ते. हे विघ्नेशच्या बाबतीत मलाही असं म्हणायला पाहिजे होतं, पण मी असं म्हणणार नाही. जर त्रासाचंच म्हणत असाल तर या सगळ्याचा त्रास माझ्या विघ्नेशला होतोय. आता त्याची मीटिंग आहे हे प्रथमेश भाऊजींना माहिती आहे, तरी सुद्धा प्रथमेश भाऊजी वरती टाइमपास करत बसलेत. कशासाठी? तर विघ्नेशला त्रास व्हावा त्यासाठी. शेवटी विघ्नेशच गेला ना प्रथमेश भाऊजींना बोलवायला. पाहिलंत ना सासूबाई? पाहिलेत ना यांना काय विचारतीये? बघितलं? बघितलं, सगळं बघितलंय आणि सगळं ऐकलंय मी. मला जेव्हा बोलायचंय तेव्हा मी बोलेनच. आता तरी विघ्नेश येईपर्यंत आपण वाट पाहू. आणि एक सांगतेय, विघ्नेश येईपर्यंत तुमच्या दोघींचा आवाज आलेला मला अजिबात चालणार नाही.